श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. दारासमोर रांगोळी आहे, कडुनिंबाचा प्रसाद आहे आणि उंच उभी असलेली ही यशाची गुढी आहे. पण मित्रांनो, ही गुढी फक्त बांबू, रेशमी वस्त्र आणि गाठीची नाहीये. ही गुढी प्रतीक आहे आपल्या विजयाचं, आपल्या जिद्दीचं आणि एका नवीन सुरुवातीचं. गेल्या वर्षात काय झालं, किती अपयश आलं, किती स्वप्न अधुरी राहिली, हे सगळं आता विसरून जा. कारण आज निसर्गही काट टाकतोय, झाडांना पालवी फुटते, हवामानात बदल होते. मग आपण का बदलायचं नाही? लक्षात ठेवा, गुढीपाडव्याचा हा कडवट लिंबाचा प्रसाद आपल्याला एक गोष्ट शिकवतो. यशाची गोडी चाकण्यापूर्वी संघर्षाचा कडवटपणा पचवावाच लागतो. ज्याने हा कडवटपणा पचवला तोच आयुष्यात उंच गोडी उभारू शकला. आजच्या या शुभमुहूर्तावर स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी माझ्या ध्येयासाठी सज्ज आहे का? जुन्या चुकातून मी काय शिकलो? आजपासून मी कोणती नवीन सवय लावून घेणार आहे? मित्रांनो, नुसती गुढी उभारून चालणार नाही, तर विचारांची गुढी उंच ठेवा. नकारात्मकतेची जळमट झटकून टाका. लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन काय म्हणतंय याकडे लक्ष द्या. तुमचं स्वप्न कितीही मोठं असलं तरी त्याची सुरुवात एका छोट्या पावलाने होते. आणि तो छोटा प्रवास आजपासून सुरू करा. आज सगळीकडे चैतन्याचं वातावरण आहे. दारासमोर सजलेली रांगोळी, उभी केलेली उंच गुढी आणि कडुनिंबाचा तो खास प्रसाद, हे सगळं आपल्याला एका मोठ्या बदलाची जाणीव करून देते. पण मित्रांनो, ही गुढी फक्त घराबाहेर उभारून चालणार नाही. ती आज आपल्याला आपल्या मनात उभारायची आहे. कडवटपणा पचवायला शिका. गुढीपाडव्याला आपण कडुनिंबाची पान खातो का? कारण ते आपल्याला सांगतं की जीवनात गोडवा हवा असेल तर आधी कडवटपणा पचवायची ताकद हवी. गेल्या वर्षात तुमचे कितीही अपमान झाले असतील, कितीही वेळा तुम्ही अपयशी झाला असाल, तो सगळा कडवटपणा आज एका प्रसादासारखा गिळून टाका. कारण तोच अनुभव तुम्हाला उद्याच्या यशासाठी खंबीर बनवणार आहे. जुन्या चुकांची काट टाका. जसा निसर्ग जुनी पान झटकून नवीन पालवी धारण करतो, तसंच आपल्यालाही आपल्या जुन्या वाईट सवयींची काट टाकायची आहे. गेल्या वर्षी जे जमलं नाही त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा यावर्षी काय वेगळं करता येईल याचा विचार करा. तुमचं स्वप्न कितीही मोठं असलं तरी त्याची सुरुवात आजच्या एका छोट्या संकल्पनेने होणार आहे. ध्येयाची काठी आणि विश्वासाचं वस्त्र. बघा, गुढीमध्ये एक मजबूत बांबूची काठी असते, जे तुमच्या निश्चयाचं प्रतीक आहे. त्यावरच रेशमी वस्त्र म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि वरचा तांब्या म्हणजे तुमचं उंच ध्येय. जोपर्यंत तुमचा निश्चय पक्का आहे तोपर्यंत जगातील कोणतीही वादळ तुमची यशाची गुढी पाडू शकणार नाही. मित्रांनो, मुहूर्त फक्त कॅलेंडरमध्ये नसतो, तो तुमच्या मनात असतो. ज्या क्षणी तुम्ही ठरवाल की मी आता बदलणार, तोच तुमचा खरा पाडवा. मग ते तुमचं फिटनेस गोल असो, नवीन बिझनेस असो किंवा एखादी कला शिकणं असो, आजच्या या शुभ दिवशी पहिलं पाऊल टाका. उद्यावर ढकललं थांबवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला गुढीपाडवा निसर्ग काट टाकतोय, झाडांना नवी पालवी फुटते आणि हवेत एक वेगळा सुगंध दरवळतोय. पण हा सण फक्त घराबाहेर गुढी उभारण्याचा नाही, तर आपल्या आयुष्यात यशाची उंची गुढी उभारण्याचा आहे. गेल्या वर्षात काय झालं, किती स्वप्न भंग पावली, किती वेळा आपण अपयशी ठरलो, हे सगळं आज त्या जुन्या पानासारखं झटकून टाका. कारण आज सूर्य फक्त नवीन दिवसाचा नाही, तर एका नवीन आयुष्याचा संदेश घेऊन उगवला आहे. आपण गुढीपाडव्याला कडुनिंबाचा प्रसाद खातो. तो आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकून जातो. आयुष्य फक्त गोड नसतं, त्यात संघर्षाचा कडवटपणा असतोच. पण ज्याला हा कडवटपणा पचवता येतो त्यालाच यशाची खरी गोडी चाखता येते. जर तुमच्या आयुष्यात सध्या संघर्ष सुरू असेल तर समजा की तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात. या 9 वर्षात स्वतःला एक वचन द्या. मी परिस्थितीला शरण जाणार नाही, तर परिस्थितीला माझ्या जिद्दी समोर झुकवायला लावेन. बघा, ती उंच उभी असलेली गुढी आपल्याला काय सांगते? ती सांगते की तुमचा निश्चय त्या बांबूच्या काठीसारखा मजबूत हवा, तुमचा आत्मविश्वास त्या रेशमी वस्त्रासारखा चमकणारा हवा आणि तुमची दृष्टी त्यावरील आंब्यासारखी नेहमी आकाशाकडे म्हणजे उत्तुंग ध्येयाकडे असायला हवी. लोक काय म्हणतील, परिस्थिती कशी आहे याकडे लक्ष देऊ नका. मुहूर्त हा कॅलेंडरमध्ये नसून तुमच्या मनात असतो. ज्या क्षणी तुम्ही ठरवाल की मी आता मागे हटणार नाही, तोच तुमचा खरा पाडवा. म्हणूनच आजच्या या मंगलदिनी फक्त संकल्प करू नका, तर त्या संकल्पनासाठी कृती करायला सुरुवात करा. तुमची स्वप्न तुमची वाट पाहत आहेत. उठा, कंबर कसा आणि सिद्ध व्हा, एका नवीन लढाईसाठी, एका नवीन विजयासाठी. यंदाच्या पाडव्याला फक्त दारावरची गुढी उंच नको, तर तुमच्या विचारांची आणि कर्तृत्वाची गुढी ही 7 समुद्रापार पोहोचायला हवी.
मित्रांनो, आज सूर्य उगवलाय तो फक्त कॅलेंडरवरचं पान बदलण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्याचं नशीब बदलण्यासाठी. गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. लोक म्हणतात आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, पण मी म्हणते ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आळसावर विजय मिळवला तोच तुमचा खरा मुहूर्त आहे. दारासमोर उभी असलेली ही गुढी आपल्याला काय सांगते? ती सांगते की संकट कितीही मोठी असली, वादळ कितीही जोरात असली, तरी पाय जमिनीवर घट्ट रोखून आकाशाकडे बघण्याची जिद्द तुमच्यात हवी. गेल्या वर्षात तुम्ही किती वेळा पडलात, लोकांनी तुमच्यावर किती टीका केली, किती स्वप्न अर्धवट राहिली, हे सगळं आज त्या जुन्या पानासारखं झटकून टाका. कारण निसर्ग सुद्धा अजूनही पान गळाल्याशिवाय नवीन पालवी धारण करत नाही. मग तुम्ही त्याच जुन्या दुःखांना कंटाळून का बसलात? आज कडुनिंबाचा प्रसाद खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाची गोडी चाकण्यापूर्वी अपयशाचा कडवटपणा पचवावाच लागतो. ज्याला हा कडवटपणा पचवता आला त्याला जगाने विजेता म्हटले. तुमची परिस्थिती कशी आहे, तुमच्याकडे किती पैसा आहेत, लोक काय म्हणतात याने काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो तुमच्या एका निर्णयाने. निर्णय पुन्हा एकदा लढण्याचा निर्णय, स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा. बघा त्या गुढीकडे, ती ताट मानेने उभी आहे. तुमच्या आयुष्याची गुढी सुद्धा अशीच दिमाखात उभी राहिली पाहिजे. लोक तुमच्या यशाकडे बघून थक्क झाले पाहिजेत, पण त्यासाठी आज तुम्हाला तुमच्या आरामाच्या चौकटीतून बाहेर पडावं लागेल. स्वप्न बघणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. आणि आजचा हा दिवस हीच संधी आहे एक नवीन सुरुवात करण्याची, एक नवीन इतिहास लिहिण्याची. उठा, कंबर कसा आणि सिद्ध व्हा. ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे. यंदाच्या पाडव्याला फक्त दारावरची गुढी उंच नको, तर तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा सुद्धा 7 समुद्रापार पोहोचला पाहिजे. विसरा ते सगळं जे तुम्हाला मागे खेचते आणि झेप घ्या त्या आकाशाकडे जे तुमची वाट पाहते. कधी कधी वाटतं ना की सगळं संपले, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, स्वप्न धुळीला मिळतात आणि आपण एकाच जागी अडकलो आहोत. पण मित्रांनो, निसर्गाकडे एकदा नीट बघा. पानझड झाली की झाड रडत बसत नाही, ते शांतपणे वाट बघतं एका नवीन ऋतूची, एका नवीन पालवीची. आणि आजचा हा गुढीपाडवा म्हणजे निसर्गाने तुम्हाला दिलेली हीच संधी आहे पुन्हा एकदा बहरण्याची. दारासमोर उभारलेली ती गुढी फक्त एक प्रथा नाही, तो एक आरसा आहे. ती सांगते की बांबू कितीही वाकला तरी तो तुटत नाही, कारण त्यात लवचिकता असते. तसंच तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी मनाची लवचिकता सोडू नका. आज कडुनिंबाचा तो कडवट प्रसाद घेताना स्वतःला सांगा, गेल्या वर्षीचे माझे अश्रू, माझं अपयश आणि माझ्या वेदना मी आज याच कडवटपणासोबत गिळून टाकतोय, कारण आता मला यशाचा गोडवा चाकायचा आहे. लोक म्हणतात मुहूर्त चांगला आहे, सोनं खरेदी करा, नवीन वस्तू घ्या, पण मी म्हणते या पाडव्याला सर्वात आधी स्वतःवरचा विश्वास खरेदी करा. तो विश्वास जो हरला होता, तो आत्मविश्वास जो कोणाच्या तरी बोलण्याने कमी झाला होता, तो पुन्हा मिळवा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला विजेता मानत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला मुकुट घालणार नाही. बघा, ती गुढी आकाशाकडे बघते. ती आपल्याला शिकवते की तुमची परिस्थिती आज जमिनीवर असली तरी तुमची नजर नेहमी ध्येयाच्या शिखरावर असायला हवी. जुन्या जखमा कुरवळत बसण्यापेक्षा त्यावर अनुभवाची मलमपट्टी करा आणि पुन्हा एकदा उभे राहा. हा पाडवा तुमच्यासाठी फक्त एक सण नसो, तर तो तुमच्या पुनर्जन्माचा दिवस असो. विसरा त्या लोकांना ज्यांनी तुम्हाला नाकारलं, विसरा त्या रात्री ज्यांनी तुम्हाला रडवलं. आज सूर्य नवीन आहे, हवा नवीन आहे आणि तुमची जिद्दही नवीन असायला हवी. यंदाच्या वर्षी फक्त घराबाहेर गुढी नको, तर तुमच्या प्रगतीची गुढी जगाने पाहिली पाहिजे. इतकी उंच उभा राहा. कॅलेंडर बदलले की आयुष्य बदलतं असं तुम्हाला वाटतं का? मित्रांनो, तारीख बदलल्याने नशीब बदलत नाही, तर तयारी बदलल्याने इतिहास घडतो. आज गुढीपाडवा आहे, सगळीकडे सण आहे, आनंद आहे, पण विचार करा तुमच्या स्वप्नाच्या गुढीचं काय? ती अजूनही धूळ खात पडली की यशाच्या आकाशात डोलाने उभी आहे? गेल्या वर्षभरात तुम्ही किती वेळा स्वतःला सांगितलं की उद्यापासून करेन, पुढच्या वेळी नक्की जमेल. तो उद्या आज आलाय. गुढीपाडव्याचा हा मुहूर्त तुम्हाला सांगतोय की बास झाला कारण आणि बास झालं रडणं. आज कडुनिंबाचा तो कडवट पाला चाकताना एक गोष्ट मनावर कोरून ठेवा. जर तुम्हाला आयुष्यात गोड रिझल्ट हवे असतील तर घामाचा आणि मेहनतीचा तो कडवट प्रवास तुम्हाला करावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. बघा त्या गुढीकडे, ती फक्त काठी आणि कापड नाही, तो एक संदेश आहे. ती काठी म्हणजे तुमचा कणा, जो संकटातही ताठ राहिला पाहिजे. ते रेशमी वस्त्र म्हणजे तुमचं चरित्र, जे नेहमी स्वच्छ आणि चमकत हवं. आणि तो तांब्या म्हणजे तुमचं ध्येय, जे नेहमी उंचावर हवं. लोक तुमच्यावर हसतील, लोक तुमचे पाय खेचतील, पण लक्षात ठेवा, वादळात फक्त तीच गुढी टिकते जिचा आधार मजबूत असतो. तुमचा आधार तुमचा आत्मविश्वास ठेवा. आजच्या या दिवशी लोक सोनं खरेदी करतील,
नवीन गाड्या घेतील, पण तुम्ही एक संकल्प खरेदी करा. असा संकल्प जो तुम्हाला रात्री झोपू देणार नाही, असा संकल्प जो तुम्हाला थकू देणार नाही. विसरा ते जुने अपमान, विसरा त्या जुन्या चुका. आजपासून एक नवी आवृत्ती बना. तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे, जगाशी नाही. लक्षात ठेवा, गुढीपाडवा म्हणजे फक्त पुरणपोळीचा गोडवा नाही, तर तो आहे विजयाचा शखानांद. उठा, कामाला लागा आणि या वर्षी अशी गुढी उभारा जी पाहणाऱ्याची मान अभिमानाने उंच झाली पाहिजे. हे वर्ष तुमचं आहे, हा काळ तुमचा आहे आणि हा विजय सुद्धा तुमचाच असणार आहे. तुम्ही सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या कडक शुभेच्छा. तोडून टाका त्या साखळदंडांना जे तुम्हाला मागे खेचताय आणि भरारी घ्या यशाच्या क्षितिजाकडे. तर मित्रांनो, मुहूर्त शोधत बसू नका, कारण आजचा हा दिवस एक मोठा मुहूर्त आहे. गुढी उभारली आहे, आता स्वप्नांचा पाया रचायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, गुढी उंच गेली पाहिजे आणि तुमचं कर्तृत्व त्याहून उंच. पुढच्या वर्षी जेव्हा आपण पाडव्याला भेटू, तेव्हा तुमच्याकडे सांगायला यशाची एक मोठी गोष्ट असेल, याची खात्री आजच करा. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.